देशभरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील सुमारे 200 वर्षापूर्वीच्या जुन्या पुरातन राम मंदिरात आजही परंपरेनुसार जन्मसोहळा संपन्न झाला। अशाच पद्धतीने श्रीराम जन्म सोहळ्याचा उत्सव राम मंदिर व इतर मंदिरातही जिल्ह्यात पाहायला मिळाला। वेंगुर्ले मुख्यत्वे मोठ्या प्रमाणात राम मंदिर व मारुती मंदिर आहेत। सकाळी मंदिरात पुजाऱ्याकरवी श्रीरामांची पूजा केल्यानंतर प्रत्येक मंदिरात कीर्तन व त्यानंतर राम जन्मोत्सव सोहळा भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। श्री प्रभू रामाचे पाळणा गीत महिलांनी गात प्रभू रामांचा जन्मसोहळा आनंदात साजरा केला। दिवसभर मंदिरात राम जन्म सोहळ्यानिमित्त रामरक्षा, रामगीत, राम जन्मघोष अशा विविध कार्यक्रमांनी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सुरेश, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे मंदिर जवळजवळ 200 वर्षापूर्वीचं आहे, पुरातन मंदिर। तुम्ही जर बघितलं यामध्ये सगळं ग्रामपंचायत आहे, गणपतीपासून सगळं ग्रामपंचायत इकडे आहे। आणि जय रामनवमी उत्सव ज्या परंपरेने सुरू आहे त्याच परंपरेने आजसुद्धा सुरू आहे। त्या 200 वर्षात परंपरा आम्ही सेम आणि देवाच्या कृपेने आणखी काही कार्यक्रम करतो ते गोष्ट वेगळी। आता परंपरा अशी की सकाळी राम जन्म कीर्तन, त्यानंतर आरती, नंतर दिवसभर लोकांनाही माहीत आहे, दिवसभर लोकांचं दर्शन घेतात। रात्री भजन कीर्तन, नामस्मरण, रामरक्षा स्तोत्र हे सगळे संस्कार हे सुरू असतात। या व्यतिरिक्त ह्या मंदिरात रामरक्षा संस्कार चालतात, हनुमान चालीसा संस्कार चालतात, श्री राम जप चालतो। हे संस्कार लहान मुलांचे आणि बायकांचे ग्रुप हे सततच्या रोजच्या याच्याप्रमाणे हे कार्यक्रम सुरू आहेत। तुमचं नाव काय?
मी पुरुषोत्तम मंत्री या हे मंत्री घराण्यातलं आहे. आमचा वैभव आहे 200 वर्षापूर्वीचं. मी जवळजवळ 8व्या 9व्या पिढीतील